नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, सर्वच लाभार्थी आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत आणि त्यातच आता मागील महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळाले आणि काही लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळाले आणि अनेक दिव्यांग लाभार्थ्यांचे 1000 रुपये पेंडिंग आहेत। आणि जे दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांचे अनुदान फक्त 1500 रुपये जमा झाले होते, अशा सर्व लाभार्थ्यांचे पेंडिंग असलेले 1000 रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हावे यासाठी आणि त्यांना पुढील सर्व हप्ते 2500 रुपये मिळावे यासाठी तहसील कार्यालयामध्ये आधार कार्ड, UDID कार्ड आणि त्यासोबत संबंधित कागदपत्रे त्या ठिकाणी जमा करण्यास सांगितलं होतं आणि सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांनी संबंधित कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा केली आहेत। मात्र मिळालेल्या माहितीनुसार 50% दिव्यांग बांधवांना म्हणजेच ज्या लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये फक्त 1500 रुपये आले आहेत, 1000 रुपये त्यांचे पेंडिंग आहेत आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना 2500 रुपये आणि मागील पेंडिंग असलेले 1000 रुपये असे एकूण 3500 रुपये मिळणार होते। पण आता त्यांना 3500 रुपये मिळणार नाहीत आणि याचं मुख्य कारण म्हणजे 50% दिव्यांग लाभार्थ्यांची अजूनही KYC झालेली नाहीये। जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये कागदपत्रे दिलेली असतील किंवा दिली नसतील तरी अशा दिव्यांग लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता फक्त 1500 रुपये येणार आहे, कारण त्यांचं KYCचं काम पूर्णपणे बाकी आहे। तर आतापर्यंत तुम्ही संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून 1500 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळत होता आणि मागील महिन्यामध्ये तुम्ही दिव्यांग असूनही तुम्हाला फक्त 1500 रुपये आले आहेत। तर यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना संबंधित कागदपत्रे तहसील कार्यालयामध्ये जमा करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। तेव्हा तुम्ही फक्त कागदपत्रे जमा केली आणि KYC झालेली आहे की नाही ते बघितलं नाही, त्यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती संपूर्णपणे अपडेट झालेली नाहीये आणि त्यासोबतच अनेक दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID कार्ड आणि डिझॅबिलिटी सर्टिफिकेटमध्ये अनेक प्रॉब्लेम दिसून आले आहेत। त्यामुळे त्यांचे KYCचं काम पूर्णपणे होत नाहीये। त्यामुळे अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये सुद्धा फक्त 1500 रुपये मिळणार आहेत। वाढीव 2500 रुपये आणि मागील थकीत 1000 रुपये त्यांना मिळणार नाहीये, कारण आता थोड्याच दिवसात नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत पोर्टलवर तारीख जाहीर होईल आणि त्याआधी जर तुमची KYC झालेली नसेल तर तुम्हाला फक्त 1500 रुपये येतील। तर अशा पद्धतीने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना महत्त्वाची माहिती देण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे की जर तुम्ही तहसील कार्यालयामध्ये संबंधित कागदपत्रे दिली असली तरी तुमची KYC जर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जर झाली नसेल किंवा तुमच्या कागदपत्रांमध्ये काही मिस्टेक असल्यामुळे जर तुमची KYC पेंडिंग राहिली असेल तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे जे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि मागील महिन्याचे पेंडिंग राहिलेले 1000 रुपये जे नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणार होते ते मिळणार नाहीत। तर नोव्हेंबर महिन्यामध्ये फक्त तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।